आता आचारसंहिता ही लागू झालेली आहे आणि सर्वच उमेदवार हे आता आपल्या उमेदवारीकडे वळत असताना शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये महायुती असेल महाविकास आघाडी असेल या दोन्ही आघाड्यांकडून कोणताही उमेदवार मात्र अजूनपर्यंत डिक्लेअर झाला नाही। तरी देखील आणखी जे लोकांची नाव आहेत त्यापैकी एक जे नाव चर्चेत आहे ते आपल्यासोबत आहेत। काय वाटतं उत्कर्षताई, आपल्याकडून आपण ज्या उमेदवारी समोर जातात आताच्या परिस्थितीमध्ये आजही मुंबईमध्ये बैठका सुरू आहेत आणि महाविकास आघाडीचं जे जागा वाटप आहे ते आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहे। तर मला असं वाटतं की ही जागा जशी आम्ही आधीपासून भूमिका मांडतो की काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे। आजही ह्या मतदारसंघामध्ये आज आपण श्रीरामपूरमध्ये तिकडचे एमएलए आमचे काँग्रेस आमदार आहे, तर जे काही तुल्यबळ संख्या आहे त्याच्यानुसार काँग्रेसला हा मतदारसंघ सुटावा अशी आमची अपेक्षा आहे। त्या व्यतिरिक्त आणखीन काही होत असेल तर आज जो एक मेळावा इथे होत आहे, सामाजिक ऐक्य परिषद जी घेतली त्याच्यामध्ये प्रामुख्याने मागणी की महाविकास आघाडी असो महायुती असो यांनी हा विचार करावा की जो मतदारसंघ ज्या समाजाच्या मतांमुळे खरं तर आरक्षित झाला त्या बौद्ध समाजाला कुठेतरी न्याय देण्याची भूमिका सगळ्याच पक्षांनी घेतली पाहिजे असं माझं मत आहे। एकंदरीत या सगळ्या प्रक्रियेमध्ये आता ज्या सामाजिक ऐक्य परिषदेमध्ये जो एक सूर बघायला मिळतोय, जर महाविकास आघाडी असेल महायुती असेल यांनी जर बौद्ध समाजाच्या या समाजावर अन्याय करायचा प्रयत्न करायला काही म्हणजे काय वाटतं तुम्हाला, तुम्ही या विरोधात जाऊन निवडणूक लढवला? अपक्ष हा विषय इथे सोपा नाही, पण राजकीय पक्षांनी योग्य न्याय देत बौद्ध समाजाच्या उमेदवारांना न्याय द्यावा। आज इथे जे विचारपीठावर जे कुठल्या समाजाचे प्रतिनिधी होते त्याच्यामध्ये बौद्ध समाजाचे होते, मुस्लिम समाजाचे होते, मागासवर्गीय इतर जातींचे होते, मराठा समाजाचे होते, आदिवासी समाजाचे बांधव होते। या सगळ्यांचं म्हणणं तेच आहे की त्या समाजावरती अन्याय झालाय म्हणून तुम्ही ती उमेदवारी द्यायला पाहिजे। तर आपण मला वाटतं प्रत्येकाने आपल्या पक्षामध्ये बोलण्याची गरज आहे, त्या राजकीय नेतृत्वाने पण ते समजून घ्यायची गरज आहे की जर यावेळेस हे डावलले गेले तर पुढे रिॲक्शन काय होईल। शेवटी विधानसभा मतदारसंघ सगळ्यांचेच आहेत, त्यांना तिथेही बौद्ध समाज मोठ्या संख्येने आहेत, लोकसभेमध्ये आहेत, इतर सगळ्या राज्यामध्ये आहेत। त्यामुळे तो विचार मला वाटतं डोळसपणे सगळ्या पक्षांनी करावा। समाजाने जर पुढाकार घेतला आणि समाजाने आपल्याला उमेदवारी करण्याचा आग्रह धरला तर आपली भूमिका काय असणार? जसं मी म्हटलं की अपक्ष उमेदवारी हा इतका सोपा विषय नाही, त्यामुळे आपण थोडी वाट बघूया कुठला पक्ष काय भूमिका घेतो हे आता आपल्याला पुढच्या 24 तासातच कळेल। एकदा त्या भूमिका क्लिअर झाल्या की समाज म्हणून आम्ही एकमेकांशी बोलू आणि काहीतरी भूमिका पुढे घेऊ। एकंदरीत साईबाबांचा श्रद्धा सबरीचा जो सल्ला आहे तो आता उत्कर्षताईंनी दिलेला आहे, परंतु आगामी काळात ही निवडणूक जेवढी सोपी वाटतीये तेवढी होणार नाही, कारण की या मतदारसंघात जो बौद्ध समाजाचं मतदान जे आहे ते फार मोठ्या संख्येत आहे। याचा परिणाम महाविकास आघाडी असेल महायुतीला याचा भोगावा लागणार आहे। बघूया येत्या काही काळात कशा पद्धतीने या मतदारसंघात उमेदवार दिला जात होते। जय सावंत, जय महाराष्ट्र न्यूज करता शिर्डी अहमदनगर।